नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजपासून सुरू होतोय श्रावण. श्रावण म्हटल्यावरती आत्ता म्हटलं आपण एक नवीन काहीतरी करू म्हणून श्रावण थाळी हा कन्सेप्ट घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी. श्रावण थाळी म्हणजे काय? श्रावणात आपण बरेचसे लोक पारायणाला बसतात. परत चातुर्मास सुरू आहे, त्याच्यामुळे आलं लसूण हे सर्व वर्ज्य असतं. त्यामुळे आला लसूण व्यतिरिक्त जेवण ही थाळी घेऊन मी आलेले आहे. तर आजपासून मी त्याच्यासाठी सुरुवात करते आहे. तर आज ही पूर्वतयारी मी सर्व करून घेतली आहे. आता आपण स्वयंपाक तयार करायला सुरुवात करू. प्रथम आपण कोबीची भाजी फोडणीला घालून घेऊ. जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, चवीपुरतं मीठ, हळद घालते आहे. मिरचीची भाजी असल्यामुळे हळद घालते आहे. चणा डाळ घेतली आहे भिजवून. आता कोबी आणि टोमॅटो एकत्रच घालणार आहे. भाजी चांगली परतून घेतली आहे तेलात. आता आपण शिजायला ठेवू. ती वाफेवरच शिजवायची आहे, त्याच्यासाठी झाकण ठेवलं आहे आणि पाणी घालतोय आपण. यामुळे काय होतं, पाणी घातल्यामुळे ताटात भाजी खाली करपणार नाही आणि त्यामुळे जे पाणी वाफ येते ना त्यातच भाजी शिजते. एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आणि कोबी नेहमी थोडासा कच्चा असावा भाजीत. आता तिकडे कोबीची भाजी आपण शिजत ठेवली आहे. आता इकडे वाटाण्याची उसळ करून घेऊ. त्याच्यासाठी मी वाफवून घेतले आहेत वाटाणे. आता जिरं मोहरीची फोडणी. तुम्हाला आवडत असेल तर किंवा नाही घातलात जिरं मोहरी तरी चालेल. कढीपत्ता, हळद, लाल तिखट, गरम मसाला थोडा घालते आहे आणि आता मीठ घातलं असल्यामुळे आता यात मीठ मी घालत नाही आहे. एक बटाटा आणि पांढरे वाटाणे उकडून घेतलेले आहेत, तर ते फोडणीला घालू आपण. आता याच्यासाठी ग्रेव्हीसाठी मी जो मसाला करणार आहे ना तो दाखवते. खोबऱ्याचे काप घेतोय मसाल्यासाठी, ग्रेव्हीसाठी. आलं घेतोय आपण एवढं. आणि ही गरम मसाल्याची पानं आहेत बघा. मी माझ्या बागेत ना हे गरम मसाल्याचं झाड लावलं आहे. जसं तमालपत्र असतं ना तसंच हे गरम मसाल्याचं झाड आहे, पान आहे. तर त्याला सर्व गरम मसाल्याचा वास येतो. वेगळी गरम मसाल्याची पावडर वापरायलाच पाहिजे असं काही नाही, पण आज मी त्याचा वापर करणार आहे. आता मी मिक्सरला लावून घेते आहे. कोबीची भाजी तयार झाली आहे. खोबरं घालून 1-2 मिनटं परतून मी गॅस बंद करणार आहे. कोथिंबीर घालून घेऊ आता. आता त्याला सुटलेलं पाणी आहे ना कोबीला, ते जरासं आटवून घेऊ आणि गॅस बंद करू. आता मिक्सर लावून घेतला आहे मी. तर हे मिश्रण आपण खोबऱ्याचं उसळमध्ये घालून घेऊ. पाणी गरम केलं आहे, त्या गरम पाण्यानेच मी मिक्सर धुणार आहे. पाणी गरम कशासाठी? कारण थंड पाण्याने धुतलं ना तर एकतर पदार्थ आपल्याला तयार होताना ना गरम असतो आणि त्यात थंड गरम झाल्यावरती एक डिस्टर्ब होते टेम्परेचर आणि चव बिघडते. म्हणून गरम पाण्याचा वापर करायचा. थोडंसं मीठ, वाटाणे उकडताना मीठ घातलंच आहे.
आपली उसळ तयार आहे. गरम मसाल्याचं पान घातल्यामुळे हिरवा कलर आलाय बघा. आणि कोथिंबीर. आज थाळीला मी चपाती लावतेय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाकरी काहीही करू शकता, घावणे म्हणा, पराठे. आता आपण फोडणीचं वरण करून घेऊ. तेल तापायला ठेवलंय. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद डाळ उकडताना घातली आहे, तरी पण थोडी घालते. एक शेंग डाळ उकडताना घातली आहे त्यातच. चांगलं ढवळून घेऊ. पुरतं मीठ. थोडा गूळ घालते आहे. डाळीला छान उकळी आली आहे. आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करू. आता आपण कोशिंबीर बनवतोय. तर त्याच्यासाठी कोबी चिरून घेतलाय, कोथिंबीर, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट घालते 1 चमचा, अजून थोडंसं, दही 2 चमचे, साखर चवीनुसार. तुम्हाला किती गोड हवा आहे ना त्यानुसार. गूळ घातला तरी चालतो, पण तो मेल्ट झाला पाहिजे गूळ. मी अर्धा चमचा साखर घातली आहे. आणि मीठ. आता केळीचं शिकरण करतोय आपण. त्याच्यासाठी मी वेलची कुटून घेतली आहे. आता केळ्याचे तुकडे करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, हां, लहान मोठे. चमचा साखर. हे जरा असं चिरून घेते, मिळून येतं, असं थिक होतं म्हणून. श्रावण थाळीला गोड, काहीतरी गोडाचा पदार्थ पाहिजे म्हणून शिकरण. हे तयार झालं आहे. आता आपण दूध ओतून घेऊ. चांगलं ढवळून घेऊ. साखर विरघळल्यावर आपलं शिकरण तयार आहे. तयार आहे आपली श्रावण थाळी. यावर आता आपण तूप सोडतोय आणि डाळ. छान तुळशीपत्र, स्वामींना नैवेद्य तयार आहे. पाहत रहा या पुढच्याही थाळीत. त्याच वेगवेगळ्या श्रावण थाळ्या आपण या श्रावणात पाहणार आहोत. कांदा लसूण विरहित आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि तो आपण पारायण काळात आपण तो ग्रहण करतो आणि स्वामींना पण प्रसाद स्वरूपात दाखवतो. तर त्यासाठी ही नवीन कन्सेप्ट आपण घेऊन आलो आहे. तुम्ही पाहत रहा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.